लग्न संसार म्हटलं की दोन्ही बाजूने समजूतदारपणा पाहिजे, पण आपल्या समाजात ना आजही ऍडजस्टमेंटचं पारडं फक्त मुलीच्याच बाजूने जड असतं. खाणं पिणं, राहणीमान, कपडे, वागणं बोलणं, अगदी स्वतःच्या लहान सहान सवयी सुद्धा आणि स्वप्न सुद्धा लग्न होताच मुलीलाच बदलावी लागतात. ती दुसऱ्याच्या घरी जाणार, तिलाच जमवून घ्यावा लागणार, हा जुना विचार आजही बदललेला नाही. पण प्रश्न पडतो की बदल फक्त तिनेच का करावा? समोरच्या कुटुंबाला किंवा मुलाला तिच्यासाठी आपल्या सवयींमध्ये थोडा तरी बदल करावासा का वाटत नाही? संसार हा एका चाकावर चालत नाही. जर मुलीने नवीन घर, नवीन माणसं, आपलं मानून स्वतःला बदललं तर त्या बदल्यात तिला तितकाच आदर, मोकळीक आणि कुटुंबाची साथ मिळायला हवी. लग्न म्हणजे मुलीने स्वतःचं आयुष्य संपवून दुसऱ्याचे साचे स्वतःला बसवून घेणे नव्हे, तर दोघांनी मिळून एकमेकाच्या सोयीने एक नवीन आयुष्य घडवून आणणे होय. त्यामुळे फक्त मुलीनेच नाही तर संपूर्ण कुटुंबाने मिळून थोडी ऍडजस्टमेंट केली ना आणि सुनेला भरपूर प्रेम दिलं ना, तर कोणताही संसार खऱ्या अर्थाने सुखाचा होईल. सर्वांनी थोडी थोडी ऍडजस्टमेंट केली तर सर्वजण आनंदी आणि सुखाने जगतील. चला, मी माझं तुमच्यासोबत रुटीन शेअर करते. सकाळ तक्षुला आंघोळ वगैरे करून छान जेवू घातल्याने संध्याकाळच्या वेळी ना तिला टेरेसवर नेलं खेळण्यासाठी, ती पळूनच गेली होती. थोडा वेळ खेळून आम्ही खाली आलो. चला मग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा.